आपला नारा आहे नो बर्वे ओनली पारवे. ओनली पारवे हा आपला नारा आहे. आणि आपल्या साथीला नागपुरातून राष्ट्रीय नेते असलेले माननीय नितीनजी गडकरी देखील आहेत. आणि आमचा निर्धार आहे की यावेळी सगळे रेकॉर्ड तोडून माननीय नितीनजी या ठिकाणी निवडून येणार आहेत. तुमच्या सगळ्यांच्या साथीनं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. बंधू भगिनींनो, ही लोकसभेची निवडणूक आहे. या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. या देशामध्ये कोणी पंतप्रधान म्हणून काम केलं पाहिजे याची ही निवडणूक आहे. ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची, महानगरपालिकेची, विधानसभेची निवडणूक नाही. देशाचा नेता निवडायचा आहे. या ठिकाणी दोनच खेमे आहेत. एक खेमा आहे ज्याचं नेतृत्व मोदीजी करतायत आणि दुसरा खेमा आहे ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं, कमळाचं दाबा, धनुष्यबाणाचं दाबा की घड्याळीचं दाबा, कुठलंही बटन दाबलं वोट मोदीजींना मिळतं. आणि इतर कुठलंही बटन दाबलं तर वोट राहुल गांधींना मिळतं. माझा तुम्हाला सवाल आहे, वोट कोणाला द्यायचंय? कोणाला द्यायचंय? कोणाला द्यायचंय? इकडनं आवाज द्यायला सांगा, कोणाला द्यायचंय? मोदीजींना वोट द्यायचंय. तर मग या ठिकाणी महायुतीची बटन आपल्याला दाबावी लागेल. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या नागपूर जिल्ह्यात झालेला कायापालट आपण बघितलाय. नागपूर शहर असो, नागपूर जिल्हा असो. बावनकुळे साहेब वाचून दाखवत होते. मी त्यांना सांगितलं, बावनकुळे साहेब, नितीनजींनी केलेली कामं वाचाल तर रात्रीचे 8 वाजतील. त्यामुळे तुम्ही सगळे कामं वाचण्याच्या भानगडीत पडू नका. पण या जिल्ह्याचा कायापालट, या विदर्भाचा कायापालट हा नितीनजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालाय. आणि मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा नितीनजी नागपुरातनं मैदानात आहेत आणि मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये एक परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून नितीनजींकडे पाहिलं जातं. ज्या प्रकारे नितीनजींनी संपूर्ण देशामध्ये आपल्या नागपूरकरांना अभिमान वाटावा, नागपूर जिल्ह्यातल्या लोकांना अभिमान वाटावा, अशा प्रकारचा नेता आपण निवडून देतो की ज्याला संपूर्ण देशामध्ये मोदीजींच्या सोबत काम करत असताना एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की आज मोदीजींच्या नेतृत्वात बदललेला भारत आपण पाहतोय. 10 वर्षामध्ये मोदीजींनी केलेला चमत्कार आपण पाहतोय. 10 वर्षामध्ये या देशामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे माननीय मोदीजींनी करून दाखवलं. जगातले लोक विचार करतायत, जगातले लोक आणि अर्थशास्त्री म्हणतायत हे शक्य झालं कसं? मोदीजींनी काय चमत्कार केला की 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर आले. मोदीजींचा चमत्कार हा आहे की मोदीजींनी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार केलं. मोदीजींनी सांगितलं खाणार नाही, खाऊ देणार नाही, जनतेचा एक एक रुपया जनतेपर्यंत जाईल. गरिबी हटावचा केवळ नारा नाही तर गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. ते परिवर्तन करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो केवळ 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे ते आज पक्क्या घरामध्ये राहत आहेत. 50 कोटी लोक असे आहेत की ज्यांच्या घरी महिलांना हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं, तलावावर जावं लागायचं, विहिरीवर जावं लागायचं. केवळ 5 वर्षामध्ये मोदीजींनी या 50 कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं, त्या ठिकाणी नळ पोचवला. हे मोदीजींनी केलेला चमत्कार आहे. आज आपण पाहू शकतो मोदीजींनी
गरीब माणसाला एक अधिकार दिला. गरीबाच्या घरात गॅस असेल, गरीबाच्या घरी शौचालय असेल, गरीबाला अधिकारिता देण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि एवढंच नाही तर या भारतामध्ये 50 कोटी लोकांना मुद्रा लोन देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. 50 कोटी लोक आपल्या पायावर उभे राहिले. आणि यात सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे, 31 कोटी यामध्ये आमच्या माता भगिनी आहेत, महिला आहेत. 31 कोटी महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. कारण मोदी